द्या ना द्या आता मी ॲडव्होकेट एस के भंडारे जे बुद्धिस्ट सोसायटी पंडियाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थापन केलेली संस्था आहे. त्या संस्थेचा ट्रस्टी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे आणि केंद्रीय कार्यालय आहे त्याचा प्रमुख आहे. समता हिंदुत्वाचा स्टाफ ऑफिसरसुद्धा मी आहे. मुंबईहून आलेलो आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज जो नामांतरचा 32वा वर्धापन दिन आहे त्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमासाठी मी औरंगाबादमध्ये आलेलो आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या दर्शकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. जय भीम, नमो. सर काय कार्यक्रम आणि आपला विस्तार कसा झालेला आता समता सैनिक दलांचा आता कसं चालू कार्य? आज जो कार्यक्रम झालेला आहे तो विद्यापीठ नामांतराच्या संबंधातलं जे काही शहीद झालेले जवळजवळ 11 शहीद आहेत त्यांना मानवंदना देणे आणि या नामांतर दिनाच्या निमित्तानं वर्धापन कार्यक्रम करणे. त्याच अनुषंगानं या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं बौद्ध वधूवर सूचक चा एक परिचय मेळावा घेतला तर त्याचंही उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. कसं काय रिस्पॉन्स होता आज बघितलं तर खूप छान रिस्पॉन्स आहे. कारण का ही बाबासाहेबांची संस्था आहे, कुणाची एकट्या दुकट्याची नाही आहे किंवा व्यक्तिगत कुणाचं नाही. बाबासाहेबांची संस्था आहे. बाबासाहेबांनी 1954 साली स्थापन केली आणि 55 साली त्याचं नोंदणीकृत केलं आणि त्या संस्थेच्या माध्यमातून जो बाबासाहेबांनी धर्मांतराचा कार्यक्रम केलेला आहे तो धर्मांतराचा कार्यक्रम 14 ऑक्टोबर 1956 साली जी नागपूर दीक्षाभूमी घेतली ती याच संस्थेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी धर्मांतर केलं आहे. 5 लाख लोकांना जे धर्मांतर केले. त्याच्यानंतर मग चंद्रपूरमध्ये 3 लाखांचं धर्मांतर केलं आणि आज ही संस्था जवळजवळ 22 राज्यामध्ये संस्था पोचलेली आहे. या संस्थेचं जे काही नेतृत्व करत आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर हे नेतृत्व करत आहेत. या संस्थेचे ट्रस्टी चेअरमन हरीश रावलिया आणि रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन आपले ॲडव्होकेट सुभाष जमजाळे साहेब आहेत. आणि आज माझ्याबरोबर आमचे एक ट्रस्टी ॲडव्होकेट डॉक्टर राजाराम बडगे सर आहेत आणि समता हिंदुत्वाची सर्व टीम आहे. आपली औरंगाबाद जिल्ह्यातले 3 जिल्हे जे आहेत त्या 3 जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी उपस्थित आहेत. किती लोक आले आज कार्यक्रमाला? आज जवळजवळ 600 लोकांचं संचलन झालं. हे आजूबाजूचे जे जिल्हे जे आहेत ते औरंगाबादच्या परिसरात म्हणजे परभणी आहे, नांदेड आहे, तुमचा बीड आहे, जालना आहे, या आजूबाजूच्या या सगळ्या जिल्ह्यातून समता हिंदुत्वाचे पुरुष सैनिक आणि महिला सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. आणि आज आम्ही 11:30 वाजता रॅली बाबासाहेबांचं जे मिलिंद कॉलेजच्या आवारातलं जे बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळा आहे त्या पुतळ्याला अभिवादन करून आम्ही रॅली केली आहे. रॅलीचं समापन या ठिकाणी या कॉलेजच्या प्रांगणामध्ये केलं आणि त्याचा समारोप झालेला आहे.